नमस्कार। आज आंतरराष्ट्रीय बीच क्लिनिंग ह्या दिवसानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेने वसईतील सुरुची बीच ह्या ठिकाणी क्लिनिकचा ड्राईव्ह चालू केलेला आहे आणि ह्यासाठी वेगवेगळ्या शाळा देखील सहभागी आहेत। आज आपल्या सोबत वसईतील नामांकित संत अँथोनी स्कूल वसई कोळीवाडा ह्या देखील विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत काय स्वच्छता साफसफाई केलेली आहे आणि पुढे देखील आपल्या जीवनामध्ये ह्याबद्दल कसा काही धडा घेणार आहेत त्याबद्दल काय बोलतात ते आपण ऐकूया। तुमचं नाव काय? तनया शिंदे। तुम्ही सेंट अँथनीज कॉन्व्हेंट स्कूलचे? हो। तुम्ही आज इथे आल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटलं? आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्ही खूप उत्साहाने इकडे साफसफाई करतोय। तुम्ही असं साफसफाई करण्यासाठी शाळेतून कधी इथे आलेले तुम्ही? हो, आम्ही दरवर्षी येतो। दरवर्षी तुम्ही येता? मग हा जो तुम्ही आता इथे साफसफाई केली ही आपल्या समाजात आणि आपल्या परिसरात देखील स्वच्छता ठेवण्यासाठी तुम्ही आपले अजून काही तुम्ही विद्यार्थ्यांनी सांगितलेलं घरचे सगळे लोक ऐकतात तर तुम्ही असं काही करणार आहात का? हो। ओके। तुमचं नाव? मानसी सामंत। तुम्ही स्वच्छतेबद्दल काय सांगाल? आम्हाला हे स्वच्छते खूप चांगल्या पद्धतीने आपण खूप स्वच्छ ठेवली पाहिजे आपला परिसर, कारण की परिसर स्वच्छ ठेवला तर आपलं जगणं देखील खूप सोपं होईल। यामुळेच आपण परिसर खूप स्वच्छ ठेवला पाहिजे। तुम्हाला शाळेतून देखील सांगितलं जाते ना की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा? हो हो। तर त्याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल? ओला कचरा आणि सुका कचरा आपण नेहमीच वेगळा ठेवला पाहिजे, कारण सुका कचऱ्याने लोकांना खूप त्रास होऊ शकतो कधीतरी। ओला कचरा खूप लवकर डिकम्पोज होतो, यामुळे आपण तो वेगळा ठेवला पाहिजे। ओल्या कचऱ्यामुळे आपण खत देखील निर्मिती करू शकतो, त्याबद्दल तुम्ही शाळेत तुम्हाला काही सांगितलं कधी टीचरनी काही? हो, खूप काय आम्हाला टीचर्स सांगत असतात याबद्दल आणि आम्ही त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन आम्ही हे खूप पुढे चालवायचा प्रयत्न करतो। आणि आम्ही सेंट अँथनीज कॉन्व्हेंट हायस्कूल कोळीवाडा वसईची मुलं दरवर्षी इकडे स्वच्छता अभियान करायला येतो आणि ही जागा स्वच्छ करतो। दरवर्षी आम्ही तोच उत्साह तोच आनंद घेऊन इकडे स्वच्छता राखायला येतो। आज आम्ही हा परिसर खूप स्वच्छ केला आहे व खूप कचरा गोळा केला, यामुळे आयुक्त साहेबांनी देखील आमची शाबासकी दिली आम्हाला। याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो की क्लीन इंडिया, ग्रीन इंडिया अँड प्लास्टिक फ्री इंडिया, हा स्वस्थ इंडिया हाच आपण संदेश राखायला पाहिजे आणि हीच आमचा प्रयत्न आहे। आपली वसई सुंदर वसई, आपली वसई सुंदर वसई, आपली वसई सुंदर वसई। आपल्या सोबत सेंट अँथनीज कॉन्व्हेंटच्या टीचर देखील आहेत, त्या काय सांगतात ते देखील ऐकूया। मॅडम, तुम्ही काय सांगाल आजच्या ह्या स्वच्छता मोहिमेबद्दल? सर्वप्रथम ज्यांनी ही मोहीम आयोजित केलेली आहे त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते, कारण या मोहिमेमुळे मुलांमध्ये स्वच्छतेविषयी एक कुतूहल निर्माण होते आणि मुलांनी सांगितल्याप्रमाणे मुलांना ओला कचरा सुका कचरा याचं विभाजन करता येईल याबद्दल सुद्धा त्यांना माहिती देण्यात येते। तुम्ही फक्त आजच्या दिवसाला महानगरपालिकेने सांगितलंय म्हणूनच येता की तुम्ही वारंवार आपले परिसर शाळेचा आजूबाजूचा परिसर स्वच्छतेसाठी तुम्ही कधी काही असा प्रोग्राम घेतलेला आहे का? हो, आम्ही कालच आम्ही वसई किल्ल्यात सुद्धा गेलेलो होतो आमच्या विद्यार्थ्यांना घेऊन। त्यांनी अतिशय सुंदररित्या तिथे स्वच्छता आणि केलेली होती आणि मुलं अतिशय उत्साही सुद्धा होती स्वच्छता करण्यासाठी। त्यामुळे आम्हाला जिथे कुठे ही संधी मिळेल, जिथे आम्ही आपला निसर्ग स्वच्छ करू शकतो ठेवू शकतो तिथे आम्ही नेहमी भाग घेत असतो। तर आपण ऐकलं ह्या टीचर आणि विद्यार्थी ह्यांचं एकच म्हणणं आहे की आपला वसई हे स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि वसई स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही आमच्या शाळेतून विद्यार्थ्यांना शिकवत असतो, परंतु प्रॅक्टिकली त्यांनी देखील ह्या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि हा सहभाग घेतल्यानंतर फक्त एका दिवसासाठी नाही तर आपल्या एरियात आपल्या समाजात सर्व वातावरण आणि सर्व ठिकाणी स्वच्छतेचं सगळ्यांना सांगावी आणि त्याच प्रकारे वसई स्वच्छ व्हावी म्हणून आज हे इथे आलेले आहेत। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।